कधी विचार केलाय की भविष्यातला क्लासरूम कसा असेल? खरं तर कदाचित आपण तो भविष्यकाळ जगतोच आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण उच्च शिक्षणाच्या एका भन्नाट प्रवासावर निघणार आहोत, पारंपरिक क्लासरूम्सपासून ते थेट क्लाउडपर्यंत. चला तर मग सुरू करूया. असं कधी वाटलंय का की क्लासमध्ये आपण फक्त बसलो आहोत, एक पॅसेंजरसारखे? सगळं काही शिक्षकच सांगतायत आणि आपण फक्त ऐकतोय. पण आता चित्र बदलतंय. आता शिक्षण असं नाही राहिलंय की फक्त शिक्षक बोलतील आणि विद्यार्थी ऐकतील. आता विद्यार्थी स्वतः ज्ञानाच्या निर्मितीत सक्रिय झाले आहेत. बघूया तरी हा बदल नक्की कसा घडतोय. बरं, तर सर्वात आधी आपण शिक्षणाच्या त्या पारंपरिक, अगदी जुन्या ओळखीच्या मॉडेलबद्दल बोलूया, जे कित्येक शतकं चालत आलंय. तर हे शिक्षक केंद्रित शिक्षण म्हणजे टीचर सेंटर टीचिंग किंवा TCT हे नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी पद्धत आहे जिथे सगळं काही शिक्षकांच्या हातात असतं. ते ज्ञानाचे मुख्य सोर्स असतात, ते शिकवतात आणि विद्यार्थी फक्त ऐकण्याचं काम करतात. म्हणजे माहितीचा फ्लो कसा असतो? तो असतो वन वे, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे. आणि ह्या संकल्पनेला शब्दात पकडण्यासाठी एक जबरदस्त रूपक आहे, व्यासपीठावरील ऋषी किंवा द सेज ऑन द स्टेज. विचार करा, एक ऋषी जसे व्यासपीठावरून ज्ञान देतात आणि बाकी सगळे खाली बसून ऐकतात, अगदी तसंच काहीसं चित्र इथे उभं राहतं. पण आता शिक्षणाच्या विश्वाचा केंद्रबिंदू बदललाय. तो शिक्षकांवरून विद्यार्थ्यांकडे सरकलाय. चला, या मोठ्या वैचारिक बदलाला समजून घेऊया. आणि याच बदलातून येतो दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन, लर्नर सेंटर्ड टीचिंग म्हणजे LCT. इथे शिक्षकांची भूमिका अक्षरशः 180 अंशात बदलते. ते व्यासपीठावरचे ऋषी नाहीत, तर बाजूला उभे असलेले मार्गदर्शक म्हणजे द गाईड ऑन द साईड बनतात. म्हणजे काय? तर ते फक्त माहिती देत नाहीत, तर विद्यार्थ्यांना स्वतःचं ज्ञान स्वतः तयार करण्यासाठी मदत करतात, एक वाटाड्यासारखे. चला, आता या दोन्ही पद्धतींमधला फरक अगदी स्पष्टपणे पाहूया. या टेबलकडे एक नजर टाका. शिक्षक केंद्रित पद्धतीत काय होतं? ज्ञान शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे ट्रान्सफर होतं. पण विद्यार्थी केंद्रित पद्धतीत विद्यार्थी स्वतः ज्ञान तयार करतात. TCTमध्ये विद्यार्थी पॅसिव्ह असतात, फक्त ऐकतात. तर LCTमध्ये ते ॲक्टिव्हली सहभागी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांकन. TCTमध्ये जास्त लक्ष गुणांवर असतं, पण LCTमध्ये शिकण्याच्या प्रोसेसवर भर दिला जातो. म्हणजे हा बदल फक्त पाठांतराकडून कौशल्यांकडे जाण्याचा आहे. मग ह्या सगळ्या नव्या पद्धतीचा उद्देश काय? फक्त माहिती गोळा करणं? नाही, अजिबात नाही. याचा खरा उद्देश आहे वास्तविक जगात उपयोगी पडणारी कौशल्य विकसित करणं. म्हणजे चिकित्सक विचार करणं, गटात मिळून काम करणं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि नवनवीन कल्पना शोधणं. आणि मग या सगळ्यात एंट्री होते टेक्नॉलॉजीची. चला, बघूयात तंत्रज्ञानाने या बदलाला कशी जबरदस्त गती दिली आणि नवीन शिकवण्याच्या पद्धती इतक्या मोठ्या प्रमाणावर कशा काय शक्य झाल्या. टेक्नॉलॉजीमुळे पारंपरिक क्लासरूम आणि डिजिटल लर्निंगमध्ये जमीन आसमानाचा फरक पडलाय. विचार करा, ऑफलाईन शिक्षणात वेळापत्रक कसं असतं? अगदी ठरलेलं, फिक्स. पण ऑनलाईनमध्ये पूर्णपणे लवचिक. पारंपरिक वर्गात शिकणं हे जास्त करून पॅसिव्ह असतं, पण ऑनलाईनमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह सहभागासाठी खूप वाव मिळतो. आणि ह्याच डिजिटल बदलातून एक मोठी क्रांती झाली, ती म्हणजे MOOCs, म्हणजेच मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. ही एक अशी संकल्पना आहे ज्याने विद्यापीठांच्या भिंती तोडून टाकल्या आणि शिक्षण सगळ्यांसाठी खुलं केलं. आता जगात कुठेही बसून कोणीही सर्वोत्तम शिक्षण घेऊ शकतो. जगभरात कोर्सरा, EDX, उडासिटी सारखे अनेक मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि या ग्लोबल ट्रेंडला उत्तर म्हणून भारतानेही स्वतःचा एक महत्त्वाकांक्षी प्लॅटफॉर्म तयार केला, आणि तो म्हणजे स्वयं. तर मग ह्या सगळ्या संकल्पना प्रत्यक्षात कशा उतरवल्या गेल्या आहेत हे समजून घेण्यासाठी आपण थेट भारतातल्या एका मोठ्या प्रयोगावर म्हणजेच स्वयंवर लक्ष केंद्रित करूया. हे आहे स्वयं, भारताचं स्वतःचं राष्ट्रीय MOOC प्लॅटफॉर्म. याचं पूर्ण नाव आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. स्वयंचं मिशन अगदी स्पष्ट आणि महत्त्वाचं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंतही उत्तम दर्जेदार शिक्षण पोहोचवणं. शिक्षण सगळ्यांसाठी सहज उपलब्ध, परवडणार असावं, हाच यामागचा मुख्य विचार आहे. आणि हा आकडा बघा, हा खूप काही सांगून जातो.
स्वयंवर जेवढे कोर्सेस उपलब्ध आहेत त्यातले तब्बल 95% कोर्सेस हे हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणाशी संबंधित आहेत. यावरून स्पष्ट दिसतं की या प्लॅटफॉर्मचा मुख्य फोकस कुठे आहे. पण एक मोठा प्रश्न उरतोच, जिथे इंटरनेट व्यवस्थित पोचत नाही त्या भागांचं काय? आणि याच प्रश्नावर उत्तर म्हणून स्वयंप्रभा ही योजना सुरू करण्यात आली. स्वयंप्रभाच्या माध्यमातून तब्बल 32 DTH चॅनल्सवर 24 तास शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात. म्हणजे इंटरनेट नसलं तरी टीव्हीच्या माध्यमातून शिक्षण थेट घराघरात पोहोचतं. अर्थात प्रत्येक मोठ्या योजनेसारखं या प्रवासातही यश आणि आव्हानं दोन्ही आहेत. एका बाजूला स्वयंने कोट्यावधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचं यश मिळवले, पण दुसऱ्या बाजूला कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. ग्रामीण भागात पोचण्यात अजूनही अडचणी आहेत. ही काही मोठी आव्हानं आहेत ज्यांच्यावर काम करणं गरजेचं आहे. चला तर मग आता या सगळ्या प्रवासाचा एक आढावा घेऊया आणि शिक्षणाच्या भविष्याकडे एक नजर टाकूया. तर हा बदल अगदी स्पष्ट आहे नाही का? आपण कुठून कुठे आलो आहोत. एका व्यासपीठावरील ऋषीपासून ते लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या डिजिटल गाईडपर्यंत हा प्रवास खरोखरच अविश्वसनीय आहे. पण शिक्षण आता जेव्हा वर्गाच्या भिंतींच्या पलीकडे गेलंय तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहतो. खरं यश कसं मोजायचं? फक्त किती लोकांनी कोर्ससाठी नाव नोंदवलं या आकड्यांवर, की किती जणांनी खऱ्या अर्थानं काहीतरी शिकून घेतलं यावर? या नवीन डिजिटल युगात शिक्षणाच्या यशाची खरी व्याख्या काय असेल? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे.